नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण राजमा मसाला करणार आहोत। राजमा मसाला करण्यासाठी एवढे 1 वाटीभर राजमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि रात्रभर भिजत घातलेत। राजमा छान भिजलेत। आता मी याचं पाणी काढून टाकते आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। जर राजमा रात्रभर भिजवायचे नसतील तर 5 ते 6 तास भिजवून घ्यायचे। 3 पाण्याने राजमा स्वच्छ धुवून घेतलेत। याच्यामध्ये पाणी टाकते। राजमा पूर्णपणे भिजतील आणि वर थोडं राहील एवढं पाणी टाकले। साधारण 1 ग्लास पाणी टाकले। 1 दालचिनीचा तुकडा टाकते, 3 हिरव्या वेलच्या, 3 लवंगा, 1 तेजपत्ता, थोडंसं मीठ टाकते। मीठ टाकलं की राजमा छान शिजतात। सर्व मिक्स करून घेऊया। कुकरमध्ये मीडियम गॅसवर याच्या 5 शिट्ट्या करून घेते। गॅसवर कुकर ठेवलाय, कुकरच्या शिट्ट्या येत आहेत। तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटणाची तयारी करूया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले ते टाकूया। थोडंसं तेल टाकते। मीडियम गॅसवर गुलाबीसर रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया। मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं कांदा छान भाजून घेतलाय। कांद्याचा रंग बदललाय, कांदा गुलाबीसर झालाय। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलाय तो टाकूया। टोमॅटो परतून घेऊया। टोमॅटो छान शिजलाय, सॉफ्ट झालाय। अर्धा इंच आलं घेतलंय ते टाकूया। 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते टाकूया। 1 मिनिटभर परतून घेऊया। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण छान परतून घेतलंय। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। भाजलेलं सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलंय। थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आवश्यकता वाटली तर 1 ते 2 चमचे पाण्याचा वापर करून बारीक वाटून घ्यायचे। 2 चमचे पाण्याचा वापर करून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलंय। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या। कुकर थंड झालाय। राजमा काढून घेतलाय। राजमा शिजला का बघूया। छान शिजलाय। माझ्या कुकरमध्ये 5 शिट्ट्यांमध्ये राजमा शिजतो, म्हणून मी 5 शिट्ट्या करून घेतल्या। तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे शिट्ट्या करून घ्या। 2 चमचे राजमा मी काढून घेते। आपण हा राजमा भाजीमध्ये कुस्करून टाकणार आहोत। याच्यामधला तेजपत्ता आणि दालचिनीची काडी काढून घेते। याच्यामधला तेजपत्ता आणि दालचिनी काढून घेतली आहे। भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल गरम झालंय। छोटा अर्धा चमचे जिरं टाकूया। जिरं छान फुललंय। 2 चिमूट हिंग टाकूया। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। मंद गॅसवर वाटण छान परतून घेऊया। वाटण छान परतलं गेलंय। वाटणामधून तेल सुटायला लागलंय। आता याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर, हे सर्व मसाले याच्यात टाकूया। मसाले परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मसाले छान परतून घेतलेत। याच्यामध्ये शिजवून घेतलेले राजमा टाकूया। मिक्स करून घेऊया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। थोडंसं पाणी टाकूया। 2 चमचे शिजवलेले राजमा आपण बाजूला काढून ठेवले होते ते कुस्करून घेतले ते टाकूया। याच्यामुळे भाजीला छान घट्टपणा येतो आणि भाजीची चवही छान लागते। चवीनुसार मीठ टाकते। राजमा शिजवताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकले त्या अंदाजाने मीठ टाकायचंय। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झाली आहे। झाकण काढून बघूया। भाजीचा छान सुगंध सुटलाय। आता ह्या भाजीमध्ये छोटा पाव चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकते। त्याच्यामुळे भाजीला छान रंग येतो। सर्व मिक्स करून घेऊया। छोटा अर्धा चमचा साजूक तूप टाकूया। याच्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। सर्व मिक्स करून घेऊया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आपला राजमा मसाला तयार झालाय। मी आता गॅस बंद करते। आपला राजमा मसाला तयार झालाय। प्लेटमध्ये काढून घेऊया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। आपला राजमा मसाला तयार झालाय। ही भाजी चपाती बरोबर, पराठ्यांबरोबर खूप छान लागते। जिरा राईस, साधा राईस याच्याबरोबर पण खूप छान लागते। राजमा मसाला वेगवेगळ्या प्रकारे करता येतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।